नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियाच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिनचा मी आहे रत्नाकर. घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही प्रमुख घडामोडींचा. महाराष्ट्र निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा हवाला देत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जानेवारी महिन्याचं ॲडव्हान्स पेमेंट थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. आयोगानं स्पष्ट केलंय की नियमित लाभ सुरू राहतील, मात्र आगाऊ रक्कम देणं हे नियमांचं उल्लंघन ठरेल. नवीन लाभार्थ्यांची निवडही सध्या करता येणार नाही असं आयोगानं स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात बीएमसी सह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्यात. यंदा आघाड्यात तुटणे आणि नव्या युती तयार होण्यामुळे राजकीय वातावरण अधिकच गुंतागुंतीचं झालंय. महायुतीत फ्रेंडली फाईट तर आघाडीमध्येही अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय. अंबरनाथ नगर परिषदेत गोंधळाच्या वातावरणात सदाशिव पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप तोडत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. भाजपने ही कारवाई नियमबाह्य असल्याचं सांगत न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे. तिन्ही सैन्य दलाच्या महिला अधिकाऱ्यांनी अरबी समुद्रात जवळपास 4 आठवड्यांची आव्हानात्मक समुद्री मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत पार पडलेल्या या प्रवासात त्यांनी आपलं धैर्य, सहनशक्ती आणि नेतृत्व गुण सिद्ध केलंय. प्रशिक्षणानंतर परतलेल्या महिला अधिकाऱ्यांशी विशेष संवाद देखील साधण्यात आला आहे. अकोटमध्ये भारतीय जनता पक्ष आणि AIMIM यांच्यातील कथित युतीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. AIMIMच्या 5 नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजप नेत्यांचा मुलगा जितेन परेठिया स्वीकृत नगरसेवक झालाय. काँग्रेसनं हा प्रकार बी टीमचा खेळ असल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांवर जनतेची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष नेते के अण्णामलाई यांच्यातील शब्दयुद्ध चांगलंच तापलंय. राज ठाकरेंच्या रसमलाई टिप्पणीवर आणि मनसे कार्यकर्त्यांच्या धमक्यांवर अण्णामलाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अण्णामलाई यांनी राज ठाकरेंना थेट मुंबईत येण्याचं खुलं आवाहन केलंय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत भारतीय जनता पक्ष नेते के अण्णामलाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ दाखवला. अण्णामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही असं म्हटल्याचा दावा करत राज ठाकरे टीका केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आज महायुतीची सभा पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत लंडनमधील घबाडाबाबत आपल्याकडे माहिती असल्याचा दावाही शिंदे यांनी यावेळी केला. मुंबईत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन जनजागृती करत असतानाच जुहूतील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. जुहू परिसरातील 200 इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 35,000 नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचे बॅनर जुहू रुया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात लावण्यात आलेले आहेत. पुण्यातील रोजच्या वाहतूक कोंडीनं नागरिक त्रस्त झाले असतानाच प्रशासन दिलासा देण्यासाठी उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारनं महत्वाकांक्षी भूगर्भीय वाहतूक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय. येरवडा ते कात्रज मार्गावर होणाऱ्या या बोगद्यामुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरळीत होणार आहे. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इतकंच. इतर बातम्यांकरता पाहत राहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.